आणि बारीक क्रश केलेली छोटी वेलची आणि हे 2 चमचे तूप वापरायचं आपण। फक्त 2 चमचे तूप वापरूनच आपण ही नारळाची बर्फी करणार आहोत। आणि मी हे खोबरं बघा, खोबऱ्याचा पाटचा ब्राऊन भाग आहे ना, तो मी सुरीच्या साहाय्याने काढून घेतला आणि मग मी किसून घेतलेला आहे। बघा किती छान आणि व्यवस्थित बारीक किसलेला आहे। बघा या अशा प्रकारच्या किसणीने मी किसलेला आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि बघा कढई ठेवली आहे। कढई हलकी गरम झाली आहे। त्यामध्ये आता सर्वात आधी मी 1 चमचा तूप घालणार। तूप पूर्ण वितळलं आहे। आता सर्वात आधी अर्धी वाटी दूध तुम्ही कच्चं किंवा गरम केलेलं पण घेऊ शकता। आता मी इथे थोडा मोठा करते गॅस आणि हलक्या हाताने असं मिक्स करणार। दुधाला छान उकळी फुटली की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। मार्केटला मिळते त्याही पेक्षा खूप छान आणि सुंदर अशी मिठाई ही तयार होईल। बघा दुधाला छान अशी उकळी फुटलेली आहे। आता इथे गॅस बारीक करून घ्यायचा। मंद आचेवर असं 3 ते 4 मिनिटं मी हे दूध थोडंसं आटवून घेणार। आता यामध्ये 1 मोठा चमचा मिल्क पावडर घालायची। ते पण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। एक 3 किंवा 2 मिनिटं जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या हे दुधामध्ये मिसळेपर्यंत मिक्स करायचं आहे। दोन मिनिटं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये बघा हा आपला बारीक किसून घेतलेला पूर्ण नारळाचा कीस घालायचा, खोवून घेतलेला सॉरी। आणि आता गॅस मीडियम मध्ये करायचा, मीडियम मध्ये, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडर घातल्याने काय होईल माहिती आहे, थोडंसं आहे ना हलवाई स्टाईल जशी मिठाई बनते ना तशी लागणार तुम्हाला। अगदी काजू कतली पण ह्याच्या पुढे तुम्हाला फिकी वाटेल, इतकी छान होते ही बर्फी। याच प्रकारे तुम्ही बनवून पहा आणि एक कमेंट सेक्शनमध्ये मला जरूर सांगा। हे बघा मीडियम ठेवला मी गॅस, मोठा पण नाही केला आहे। अशाच प्रकारे मी 3 ते 4 मिनिटं परतवून घेणार। तीन ते 4 मिनिटांनंतर व्यवस्थित परतवल्यावर आता यामध्ये साखर घालायची। गॅस मीडियमच ठेवायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व एकजीव झालं पाहिजे। गॅस अजिबात मोठा करू नका, जेणेकरून सर्व जळून जाणार नाही तर। हे बघा साखर व्यवस्थित वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आता इथे मी गॅस बारीक करून घेणार। हे पहा आता मी इथे 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर साखर पूर्णपणे यामध्ये विरघळली आहे। आता यामध्ये बघा ही बारीक वेलची आहे, छोटी वेलची म्हणतो आपण, हिरवी वेलची
ती या खलबत्त्यामध्ये मी फुटून घेतली आहे बघा, आणि बारीक करून घेतली व्यवस्थित. पटकन झाली, वेळ पण लागला नाही. तर यामध्ये आपण हे घालूया. सोबतच अर्धा चमचा तूप घालूया वरून. अर्धा चमचा पण नाही लागला बघा. आता पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. एक अर्धा मिनिट परतवायचं. गॅस बारीकच ठेवलेला आहे. आणि हे बघा, आता या मिश्रणाला बघा हलका सोनेरी रंग आलेला आहे. आणि तो खूप छान दिसतोय. खायलाही तितकीच छान लागणार आहे ओल्या नारळाची वडी. या येणाऱ्या रक्षाबंधनला ह्याच असाच गोड पदार्थ बनवा आणि अशाच प्रकारची मिठाई ताटामध्ये ठेवा ओवळणीच्या. खूप छान आहे पदार्थ हा. आता इथे मी गॅस बंद करते. तर हे मिश्रण ना मी एका ताटामध्ये काढून घेणार. त्याआधी हे बघा, या ताटामध्ये मी काढणार आहे. या ताटाला मी असं तूप लावून घेणार आणि या ताटामध्ये हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता हे बघा, ताटाला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. सर्व मिश्रण मी काढून घेतलंय. हे बघा, आता पसरवणार मी हे व्यवस्थित. खूप खमंग वास सुटलाय किचनमध्ये. खूपच छान झाली आपली बर्फी. चौकोन शेपमध्ये करते. कुठल्याही शेपमध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि हे मिश्रण थंड झालं ना की आपल्याला फ्रीजमध्ये 20 मिनिटासाठी ठेवायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित उरलेल्या चमच्याला लागले ते पण काढून घ्यायचं. बघा, असं व्यवस्थित झालेलं आहे. वरून तूप घालण्याचं एकच कारण आहे, तुम्हाला इथे पण टिप देते. नंतर आहे ना, हे मिश्रण चिकटत नाही कढईला, त्यामुळे वरून तूप घालायचं आणि व्यवस्थित बांधली पण जाते मिठाई. आता यावर बघा, थोडं आपण गार्निशिंगसाठी बदामाचे काप घालायचे. नसतील तरी काय हरकत नाही, अशी पण छानच लागणार आहे वडी. आता हे मिश्रण मी थंड करून फ्रीजमध्ये ठेवून देणार 20 मिनिटासाठी. तर 20 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते. 20 मिनिटानंतर हे बघा, आपली मिठाई व्यवस्थित सेट झालेली आहे. ओल्या नारळाची बर्फी. आता आपण ही कट करूया. कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता तुम्ही. हे बघा, हलक्या हाताने असे कट करायची. खूप छान सेट झाली आहे. सुगंध पण खूपच छान येतोय. सगळ्या कट करून घेते मी. हे बघा, मला एक दाखवते काढून. हे बघा, छान अशी सेट झाली आहे. खायलाही तितकीच छान.
ओल्या नारळाची वडी तयार आहे। हे बघा छान प्रकारे सेट पण झालेली आहे। खायला ती इतकी सुंदर आणि खमंग आणि एकदम कमी साहित्यात केलेली आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।